सर्व विद्यार्थ्यांचं मराठीच्या ई-लर्निंगमध्ये मनपूर्वक स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आयुष्य आनंदाचा उत्सव म्हणजे मागील पाठामध्ये आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण अभ्यासत आहोत. ज्याप्रमाणे मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाठ मोठा असल्या कारणानं आपण त्याचे भाग केलेले आहेत. काल भाग 1 आपण अभ्यासलेला आहे. शिवराज गोरले यांनी लिहिलेला हा पाठ आहे आणि अतिशय सुंदर पाठ आहे. ज्याप्रमाणे कालचे आपण 5-6 परिच्छेद म्हणजे उतारे आपण अभ्यासले आणि त्यामध्ये आपण आनंदी राहावं कसं, आनंद कुठे असतो आणि ही जी सगळी जे सगळे घटक आहेत शिवराज गोरले यांनी लिहिलेले ते आपण अभ्यासलेले आहेत. ज्याप्रमाणे शिवराज गोरले म्हणतात की आनंद सगळ्यांनाच हवा असतो. आनंद हा सर्वांनाच हवा असतो आणि मग तो मिळवण्यासाठी बरेच जण भौतिक गोष्टींच्या मागे लागतात. जसं आपण काल बघितलं की काहींना वाटतं की पैसा म्हणजे आनंद, काहींना वाटतं पद म्हणजे आनंद, काहींना वाटतं प्रतिष्ठा म्हणजे आनंद, काहींना वाटतं 4 चाकी गाडी म्हणजे आनंद, तर काहींना वाटतं 4 मजली माडी म्हणजे आनंद. कारण आनंद हा कोणाचा चोरून घेता येत नाही. आनंद कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही आणि आनंद हा कुठल्या शेतात पिकत नाही. आनंद हा आपल्या अंतरंगात असतो. आता बघा, जर तो आत आहे, ज्याप्रमाणे काल आपण कस्तुरी मृगाचं उदाहरण बघितलं की तिच्या नाभीतच ती कस्तुरी असते, त्या सुगंधानं ती मोहित होते, परंतु तिला आयुष्यभर हे माहीत नसतं की जो सुगंध येतोय, जो सुगंध दरवळतोय तो माझ्या अंतरंगात आहे, तो माझ्या आत आहे. आणि म्हणून जी गोष्ट आत आहे ती आपण सर्वत्र शोधतो आणि मग ती शोधत असल्यामुळे आपण आनंदी राहू शकत नाही. भौतिक साधनं कमवण्यात आपण आपलं सगळं आयुष्य खर्च करतो आणि शेवटी आनंदाने जगायचं आपण विसरून जातो. आता एक उदाहरण बघा की एक छोटंसं उदाहरण सांगते. एक वयस्कर आजी होती आणि ती रस्त्यावर तिची सुई शोधत होती. आता ती सुई शोधत असताना काही कॉलेजची मुलं तिथून चाललेली होती आणि त्यांनी पाहिलं की आजी काहीतरी शोधत आहे. त्याने आजीला विचारलं, आजीने सांगितलं माझी सुई हरवली आणि मी ती शोधते. तीही मुलं तिला मदत करू लागली. काही वेळ झाल्यानंतर त्या मुलांनी विचारलं, आजी पण नेमकी सुई कुठे पडली आहे, तुम्हाला आठवतंय का? आजी म्हणाली, हो मला आठवतंय. मुलांनी विचारलं, कुठे पडली आहे? म्हणे समोरची माझी झोपडी आहे, आतमध्ये त्या झोपडीमध्ये माझी सुई पडली. मुलांनी थोडा वेळ विचार केला आणि आजीला विचारले, अहो आजी, सुई जर तुमची झोपडीमध्ये पडली आहे मग तुम्ही बाहेर रस्त्यावर का शोधताय? आजीने सांगितलं, झोपडीत अंधार आहे आणि मग म्हणून उजेडामध्ये मी माझी बाहेर जो उजेड आहे त्या उजेडात मी माझी सुई शोधते. सांगायचं तात्पर्य काय विद्यार्थ्यांनो, आयुष्यभर जरी ती आजी त्या रस्त्यावर सुई शोधत राहिली ती सापडेल का हो? जी गोष्ट आतमध्ये आहे ती आपण बाहेर शोधतो, मग ती कशी सापडणार? सांगायचं तात्पर्य इथं लेखक शिवराज गोरले आपल्याला स्पष्टपणे सांगतायत, अंतरंगात आपल्या मनात आनंद असतो आणि मग आपलं जे शरीर आणि मन आहे त्याला जोडणारा दुवा, त्याला जोडणारा सेतू म्हणजे आपला श्वास. आणि आपला श्वास म्हणजेच आपलं अस्तित्व, आपण जिवंत आहोत. आणि जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की खरोखर ही परमेश्वराची कृपा आहे. सध्या आपण कठीण परिस्थितीमध्ये जगत आहोत हो की नाही? म्हणजे सध्या जर आपण जगाकडे पाहिलं तर संपूर्ण जग हे हल्लेलं आहे, रोगराई येत आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या सगळ्यामधून परमेश्वर आपल्याला सुखरूप ठेवत आहे. रोजचा सुदिन आपण बघत आहोत आणि म्हणून आपल्या अस्तित्वाचं कौतुक आपल्याला असणं फार महत्वाचं आहे. पण आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी गृहीतच धरतो. सूर्योदय सूर्यास्त गृहीत धरतो. रात्र झालीये, सूर्याचा अस्त झालाय, रात्र झाली, उद्या दिवस उजाडणारच, सूर्योदय होणारच. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण गृहीत धरतो. म्हणून आपल्याला आपल्या दृष्टीचंही कौतुक नाही आणि या सृष्टीचंही कौतुक नाही. दृष्टीचं कौतुक असणं फार महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना. कधीतरी 2 मिनिटं डोळे घट्ट मिटून घ्या आणि तुम्हाला काही वस्तू शोधायची किंवा काहीतरी कृती करायची ती करून बघा. डोळे घट्ट मिटल्यानंतर जो समोर अंधार असतो आणि त्या अंधारात आपण चाचपडतो, ती गोष्ट किंवा ती वस्तू जर आपल्याला पाहिजे असेल ती आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून परमेश्वराचे आभार माना की परमेश्वरानं आपल्याला अतिशय सुंदर असं शरीर दिलंय. प्रत्येक अवयव आपले सुव्यवस्थित आहेत. म्हणून आपलं असणं, आपल्या अस्तित्वाचं आपण कौतुक केलं पाहिजे, आपल्या दृष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि ह्या दृष्टीमुळे जी सुंदर सृष्टी आपण बघतो त्या सृष्टीचंही आपल्याला कौतुक असलं पाहिजे. बघा, यूट्यूबवर खूप छान छान व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचे
पण आपल्या मोबाईलचा डाटाच बंद असेल तर ते व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये आपण घेऊ शकणार नाही. त्यानंतर सुंदर छान सुमधुर संगीत चालू आहे, परंतु आपण कानाने जर फार बहिरे असू तर ते संगीत आपल्याला ऐकू येणार नाही. बाहेर खूप लख्ख प्रकाश आहे, पण आपण डोळ्यानं आंधळे असू तर तो प्रकाश आत आपण घेऊ शकणार नाही. आपल्याकडे समजा इंग्रजीचा खूप छान ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये खूप छान छान विचार आहेत, परंतु जर आपल्याला इंग्रजीच वाचता येत नसेल तर त्या ग्रंथातले विचार आपल्याला समजू शकतील का? सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो, की ज्या गोष्टी आपल्या आत आहेत, मग त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी का असेनात, त्यात आनंद घ्यायला शिका, आनंदी राहायला शिका, आनंदाने करायला शिका, म्हणजे आयुष्य हा आनंदाचा उत्सव होईल. बघा आता ज्या पद्धतीने मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रकट वाचन करणार आहोत. पाठामधील जे सगळे उतारे लेखकाने दिलेले आहेत त्याचं मी प्रकट वाचन करणार आणि त्यावर अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण करणार आहे. तर बघा, पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव, आणि आता आपण पान क्रमांक 11 वरचा जो उतारा आहे तो आपण अभ्यासणार आहोत. ज्या पद्धतीने पहा, मंगेश पाडगावकर म्हणतात की आयुष्य काय केवळ काटेरी डंख असतात, आयुष्य काय केवळ काटेरी डंख असतात, अरे डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख असतात. पण आपण काय करतो, आपल्या दुःखाचा बाऊ करून बसतो, आपणच जगामध्ये फार दुःखी आहे असंच आपल्याला वाटतं, आणि त्यामुळे खरा आनंद जो घ्यायचा आहे तो आनंद आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून एका कवीनं म्हटलंय की झेपेल तेवढंच दुःख तो आपल्याला देतो, झेपेल तेवढंच दुःख तो आपल्याला देतो, आणि दुःख संपलं की तो आपल्यालाच घेऊन जातो. संस्कृत श्लोक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छान म्हटलंय त्यात, सुखस्यानंतर दुःख दुःखस्यानंतर सुख, न नित्यम लभते दुःख न नित्यम लभते सुख. आयुष्याची ही दोन चाकं आहेत, दुःखानंतर सुख येणारच, सुखानंतर दुःख येणारच. अगदी कायमस्वरूपी माणसाला काही दुःख लाभत नाही आणि कायमस्वरूपी सुखही नाही. ऊन सावलीचा खेळ आहे हा, आणि म्हणून आयुष्य प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. बघा आता पुढच्या उत्तरामध्ये लेखक काय म्हणतात, अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही, याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी असेल तर अशा नाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल. म्हणून वाट पाहत बसाल तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कोणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदात तोटा अशी अवस्था होते. पहा आता इथे लेखकानं अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगितलंय की आयुष्यामध्ये असं काहीतरी घडतं आणि मग आपण आपल्या मनाची कवाडं बंद करतो. कवाड म्हणजे दार. आता पहा, दाराचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर ये जा करण्यासाठी. एक ते मध्ये ती एक भिंत असते किंवा तो एक बांध असतो. म्हणजेच जेव्हा आपण दार उघडतो तेव्हा घरातून बाहेर पडणारा माणूस त्या दाराच्या माध्यमातून बाहेर जातो. बाहेरील माणूस दार उघडल्यानंतर आपण त्याला आत प्रवेश देतो. म्हणजेच मनाची कवाड. आता तसं जर पाहायला गेले तर मनाला दार आहे का? नाही. पण इथे लेखक म्हणतायत की मनाची कवाडे आपण बंद केली आहेत, मनाचं दारच आपण बंद केलंय, आणि म्हणून आपल्या हातात आहे अदृश्य कवाडे, हे आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात अदृश्य दार आहे. आणि म्हणून ज्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत ना, वाईट म्हणजे की जे सगळं दुःख आहे, जे सगळं चिंता आहे, निराशा, टेन्शन, ते सगळं बाहेर काढायचे आणि आनंदाला आपल्या अंतःकरणात घ्यायचे, आपल्या मनात घ्यायचे. आपली दारं आनंदासाठी उघडायची. कारण आनंदाचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आनंदाची, की आनंद असं जर सगळं आपल्या मनात असेल ना, की टेन्शन आहे, दुःख आहे, चिंता आहे, ही जी सगळी गर्दी जर आपल्या मनात असेल, तिथे मात्र आनंद राहत नाही. आनंदाला जागा मोकळी लागते, त्याला मोकळा स्पेस लागतो, मोकळी जागा लागते, आणि अशा मोकळ्या जागेकडे मात्र आनंद हा सतत राहत असतो, अगदी त्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखा. कोणीतरी म्हटलंय
की एका कवीने एक छान म्हटलंय, की वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं. झऱ्यावर राजहंस येतात आणि डबक्यात दास समावतात. आनंदाचंही तसंच आहे. खळखळून आनंद घ्या, त्या निखळ झऱ्यासारखा. म्हणजे हे सगळं जे हृदयातलं आहे, आपल्या अंतःकरणातलं, मनातलं दुःख, चिंता, टेन्शन हे आपोआप सगळं बाहेर जाईल. इथे यांनी लेखकानं आपल्याला शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय, की शेतकरी काय करतोय, तर त्या आभाळाकडे डोळे लावून बसलाय. का बसलाय? पावसाची वाट बघतोय. आता पाऊस पडणं हे काही शेतकऱ्याच्या हातात नाहीये, नैसर्गिक घटना आहे. ती परमेश्वराची लीला आहे. ती परमेश्वराच्या हातात आहे. आणि मग तो वाट पाहतोय. परंतु आनंदाचं नाही. लेखक इथे आपल्याला स्पष्ट सांगतायत, आनंदासाठी वाट बघू नका. आनंद हा नैसर्गिक असावा. कृत्रिम नकोय. जसं आपण आधीच्या उतारामध्ये पाहिलंय, की कोणाला तरी दाखवण्यासाठी किंवा प्रदर्शन करण्यासाठी आनंद नसतो. तो नैसर्गिक हवा, तो मनातनं हवा. आता पुढे लेखक काय म्हणतायत बघा. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वभाव, आनंदी स्वभाव. फार वेगवेगळे स्वभाव आहेत या जगात. जसं पु ल देशपांडे म्हणतात, व्यक्ती तितक्या वल्ली. अगदी बरोबर. म्हणून आनंद हा आपला स्वभाव जर झाला, तर मग आनंदात राहायची सवय आपल्याला आपोआपच लागते. आपोआपच ती जडते. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते. पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच आनंदाचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे हे उलट राहायला हवं. आणि बघा, हा अगदी मानवी स्वभाव आहे. दुःखाचं खूप सारं रडगाणं आपल्या भोवती असतं. सतत दुःख सांगत असतो, असं झालं, तसं झालं, हे नाही, ते नाही. खूप सारी कारणं. आनंदासाठी अगदी मोजकीच कारणं आपल्याकडे असतात. आणि म्हणून लेखक म्हणतो, आनंद हा आपला स्वभाव जर झाला, तर आनंदासाठी आपल्याला कुठल्याही कारणांची, कुठल्याही घटनांची गरज नाही. आपण रोजच जे जीवन जगतोय, आपलं दैनंदिन जीवन जगतोय, ज्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपल्याला अगदी सहज रीतीनं आनंद प्राप्त होणार. कळीचं फुलणं किती सहज असतं. तशीच सहज वृत्ती जर आपण आपल्या अंतःकरणात ठेवली, अंतरंगात ठेवली, मनात ठेवली, आनंद हा आपल्याला निश्चित मिळणार. म्हणून आपला स्वभाव आनंदी असणं अतिशय महत्वाचं आहे. आता पुढे लेखक काय म्हणतात, जेव्हा आपला हा आनंदी स्वभाव होतो, तेव्हा आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि मग सवयीचं होऊन जातं. वाईट वाटणं, दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवावं. आणि मग लेखक म्हणतो, की जेव्हा आपण आपला आनंदी स्वभाव जेव्हा आपल्यात निर्माण होतो, तेव्हा मग अगदी छान वाटतं, मस्त वाटतं, आनंद घेतो आपण रोजचा. आणि मग त्यामुळे काय होतं, की वाईट वाटणं, हे जे सगळ्या गोष्टी आहेत, दुःख, चिंता, हे अगदी दुर्मिळ होऊन जातं, अपवादाचं होऊन जातं. पुढच्या उत्तरामध्ये लेखक सांगतायत, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसं आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात. म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो. किती आतून असतात ती. लहान मुलं पहा निरागस असतात, अगदी निरागस. आणि अगदी त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतात. आनंद घ्यायचं मात्र ते काही सोडत नाही. अगदी हात वर केला आणि चिमणी भुरकन उडाली तर अगदी ते खळखळून हसतात. तो आनंद त्यांना वाटतो. पण आपलं तसं नसतं. कारण ह्या सगळ्या घटना आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या असतात आणि म्हणून आपल्याला त्याचं कौतुक वाटत नाही. आणि पुढे लेखक तेच सांगतायत, आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टणाटणानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. असं म्हणून जमत नाही. आनंद लेखक इथे आपल्याला स्पष्ट सांगतायत, की आनंद आपल्याला कणाकणानं घ्यायचा आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत. फुलपाखरं पहा, की फुलांवरचा जो मकरंद आहे, तो अगदी कणाकणानं टिपतात आणि मग त्या मधाचा साठा करतात. तशाच पद्धतीने आनंद आपल्याला कणाकणानं आणि क्षणाक्षणानं घ्यायचा आहे. टणाटणानं तो मिळत नसतो. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंद आपल्याला साठवायचा आहे, तो जमा करायचा आहे. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराणे. खूप सारा आनंद निसर्गामध्ये. कर म्हणजे हात, अगदी 2 हात करून अगदी भरभरून आपण ह्या निसर्गातला आनंद घेऊ शकतो. अशीच अवघी परिस्थिती आहे हिवाळ्यातल्या. मग आता
इथे लेखक आपल्याला काय सांगतायत की तुम्ही निसर्गामध्ये जेव्हा जाल तेव्हा सगळ्या गोष्टीत आनंदी, कशा कशात आनंदी पहा. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदणा रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं, हिरव्या रंगाच्या नुसतं छटा पाहत राहिलं तरी भानं रपतं, बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. आणि मग लेखक इथे म्हणतात की जर ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद, ह्या निसर्गाचा आनंद जर तुम्हाला घेता येत नाही तर मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला विसर्ग द्या. पुढे लेखक काय सांगतायत, संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी जरी कलाकार मंडळी खरी जगतात ते कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकाने ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोराच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. अतिशय सुंदर गोष्ट लेखकाने इथे सांगितली आहे की छंद जोपासा, कलाकार व्हा. आणि भलेही जरी तुम्हाला कलाकार होता आलं नाही हरकत नाही, पण तुम्ही रसिक तर आहातच. प्रत्येक व्यक्तीमध्ये रसिक आहे, मग तुम्ही उत्तम रसिक व्हा. आणि मग इथे लेखक म्हणतायत की कलाकार होणं म्हणजे काही प्रत्येकाने ताजमहालच बांधला पाहिजे असं नाही. तर अगदी दिवाळीमध्ये की मुलं जसं चिखल माती करून तो किल्ला बनवतात, तो किल्ला बनवण्यातही ती कला आहे, तो आनंद घ्या. म्हणजे इथे लेखक आपल्याला स्पष्टपणे सांगतायत की भलेही तुम्ही कलाकार झाला नाहीत हरकत नाही, परंतु प्रत्येक जण रसिक आहे आणि तुम्ही रसिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. पुढे लेखक काय म्हणतायत, शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेला शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो, नाईलाजाणं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसं शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोट पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचं. कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्याच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. बघा, लेखकाने इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की शिकण्यासारखा आनंद हा कुठेच नाही. शिकण्यात आनंद असलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वीला आहात आणि म्हणून या 12वीच्या वर्गात अगदी आनंद घ्या, शिकून घ्या. खूप काही गोष्टी तुम्हाला शिकता येण्यासारख्या आहेत. आई वडील बघतायत, कोणीतरी ओरडतंय अभ्यासाला बस, अभ्यास कर, आणि म्हणून अगदी पुस्तक घ्यायचंय हातात आणि मन अगदी कुठेतरी युरोप अमेरिकेमध्ये फिरतंय, त्या गोष्टीला अर्थ नाही. आनंदाने करा जी गोष्ट करताय. तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात, तुमचं एकच काम आहे की उत्तम रीतीनं शिक्षण घेणं, समृद्ध करणं स्वतःला, आणि म्हणून या शिक्षणातला आनंद घ्या. आणि लेखक सांगतायत की छंद जोपासा, अगदी कुठलाही छंद. मग लेखक म्हणतात की अगदी नाणी गोळ्या करण्यापासून तर अगदी पक्षी निरीक्षणापर्यंत कुठलाही छंद घ्या. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वरानं कला ठेवलेली आहे. छंद हा प्रत्येकाला असतोच, कुठला ना कुठला. त्या छंदाचा तुम्ही आनंद घ्या आणि वेडं व्हा. नुसतं शहाणं सुरतं राहून जमत नाही. वेडं व्हा म्हणजे इथे 2 अर्थ होतात. वेड लागणं की म्हणजे त्या गोष्टींचं अगदी ते मिळेपर्यंत त्याच्या मागे लागणं, आणि वेड लागणं की ज्याला आपण मॅड असं म्हणतो किंवा आपण म्हणतो ना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे. 2 अर्थ इथे निघतात. तर इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थात हॉस्पिटल वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे नाहीयेत. इथे वेड लागणं म्हणजे की जो छंद तुम्ही जोपासताय त्याचं वेड तुम्हाला लागू द्या, असं लेखक इथे तुम्हाला स्पष्टपणे सांगतायत. पुढच्या उत्तरामध्ये काय म्हणतायत लेखक, शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही.
या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाही. तुमचा हा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. अतिशय सुंदर वाक्य आहे विद्यार्थ्यांनो. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. बघा की या ठिकाणामध्ये लेखक आपल्याला सांगतायत की वाचनाचा छंद हा सगळ्यात महत्वाचा. वाचनानं स्वतःला समृद्ध करा. ते ज्ञान त्या ज्ञानानं भरून जा. वाचन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून वाचनाचा छंद लावा, कारण पुस्तक आपल्याला कधीच जगात येत नाही. मित्र तरी की ज्या वेळेला आपल्याला बोलायचे त्यावेळेला कदाचित ते मित्र आपल्यासाठी अवेलेबल असतील की नाही हे सांगू शकत नाही, पण पुस्तक मात्र सतत आपल्यासाठी उपलब्ध असतात, अवेलेबल असतात आणि म्हणून पुस्तकांची मैत्री करा. तो छंद जोपासा. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. सर्वात महत्वाचं वाक्य. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनच जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीच जात नाही. आता इथं लेखकाने आपल्याला स्पष्ट सांगितले, निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाची संगत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही एकटे राहू शकता. एक सुंदर उदाहरण सांगते सावरकरांचं. स्वतंत्रवीर सावरकर जेव्हा अंदमानात होते, अगदी 9 वर्ष ते त्या अंदमानात होते. काळ्या पाण्याची शिक्षा ते भोगत होते आणि त्यांच्याबरोबरचे जे सगळे सहकारी होते ते शिक्षा भोगत असताना बऱ्याच सहकाऱ्यांनी त्यांच्या आत्महत्या केलेली होती. काहींना वेळ लागलेलं होतं आणि मग सावरकरांनाही वाटत होतं की मलाही वेळ लागते की काय, परंतु त्यांना एक छंद होता कविता करण्याचा आणि तो छंद मात्र त्यांनी जोपासला. त्यांनी त्यांच्याकडे तिथे तेव्हा वही, पेन, कागद असं काहीही नव्हतं, परंतु जी हतकडी त्यांना घातलेली होती तर तिच्या टोकानं ते भिंतींवर लिहित होते. जे जे काव्य त्यांना सुचायचं ते त्यांनी अगदी भिंतींवर कोरलेलं होतं. आणि मग जेव्हा त्यांची त्या अंदमानातून सुटका झाली त्यानंतर मग ते सगळं ते काव्य त्यांनी पाठ केलेलं होतं आणि तो एक काव्यखंड त्यांचा तयार झाला. माझी जन्मठेप हे जर पुस्तक तुम्ही जर वाचलं तर त्यामध्ये कमला नावाचं तो काव्यखंड आहे. अतिशय सुंदर काव्य त्यांनी त्यावेळेस केलं. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, संकट होतं, त्रास होता, आजूबाजूची सोबती हे यांनी आत्महत्या केलेली होती, काही जण वेडे झालेले होते. त्यांच्या आजूबाजूची जी सगळा प्रसंग होता, ज्या घटना घडत होत्या त्या कठीण होत्या, दुःखमय होत्या, परंतु त्यामध्ये सुद्धा जो छंद सावरकरांना होता तो त्यांनी जोपासला आणि सुंदर काव्याची त्यांनी निर्मिती केली, आनंद घेतला. अशाच पद्धतीनं आपल्या समोर कितीही दुःख संकट असतील परंतु आनंद हा त्यातूनही पार जाऊन खंबीरपणे त्याही गोष्टीतून पार जाऊन आपल्याला आनंद हा घेता आला पाहिजे. त्यानंतर पहा पुढे लेखक काय सांगतात की खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो, पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळायला हवं, ते मिळालं तरच मला आनंद वाटेल, हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे तर आत डोकवायला हवं. आता हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून आपल्याला जेव्हा आनंद मिळत नाही ना, म्हणून मग आपण भौतिक सुखांच्या मागे लागतो, पैसा कमवायच्या मागे लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं की पैसा म्हणजे सर्वस्व, तो आनंद आहे. परंतु ही गल्लत माणूस करतो आणि म्हणून वारंवार लेखक आपल्याला ह्या पाठात एकच सांगतोय, प्रत्येक गोष्टीत क्षणाक्षणानं, कणाकणानं आनंद घ्यायला शिका. आनंदाचं गणित काय? 2 गुणिले 2 बरोबर 4. आनंद आनंदालाच द्विगुणित करतो आणि म्हणून आनंदाला जर आपण इथं पुढे लेखक काय म्हणतायत की मुळातच आनंद जर शून्यच असेल, आपल्या अंतःकरणात मुळात आनंद शून्य असेल तर त्या शून्याला कितीही गुणलं, कितीही संख्येनं गुणलं तरी त्याचं उत्तर हे शून्यच येणार.
आणि म्हणून लेखक म्हणतायत की आनंदाचे एक गणित आहे, आनंदाचे एक सूत्र आहे. 2 गुणिले 2 बरोबर 4 म्हणजे आनंदाला आनंदच द्विगुणित करतो. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. बघा लेखक शेवटी काय सांगतायत, चक्रवाढ ही की जेव्हा आनंदाला जसं ज्या पद्धतीने आनंदच प्रसावतो आणि आनंदाला आनंदच द्विगुणित करतो. आणि म्हणून आयुष्य मग हा संघर्ष राहत नाही, तर ती एक काय वाटते आपल्याला सततची संधी वाटते. म्हणजेच थोडक्यात काय, आनंदाची जी सगळी ठिकाणं आहेत, लेखकानं आपल्याला आनंदाची ठिकाणं सांगितलेली आहेत की आयुष्य आनंदाचा जो उत्सव आहे. या पाठामध्ये लेखक म्हणतात की आनंद ही कल्पना नाहीये, हे वास्तव आहे. कल्पना नाही, हे वास्तव आहे. आनंद हा आपल्या जवळच असतो, तो कुठेही इतरत्र आपल्याला शोधायचा नसतो. आनंदी व्यक्तीच आनंद घेऊ शकते. आपल्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून आनंद घेता येतो. आपला श्वास हाच आपला सगळ्यात मोठा आनंद आहे. मग आनंद न मिळू देणारी ठिकाणं कुठली, कारणं कोणती आहेत किंवा गोष्टी कुठल्या आहेत? तर लेखक म्हणतात पहिली गोष्ट की ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळत नाही, पहिली गोष्ट मनावर ताण आणि दडपण असणं. दुसरी गोष्ट दुसऱ्याचा आनंद न पाहणं. तिसरी गोष्ट इतरांचा तिरस्कार करणं. चौथी गोष्ट इतरांशी तुलना करणं. तुलना आली की आनंद संपला. त्यानंतरची पुढची गोष्ट लेखक म्हणतात की जीवनात छोट्या छोट्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करतो, म्हणून आपण खरा आनंद घेऊ शकत नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे की निसर्गापासून आपण दूर राहतो आणि म्हणून आपण आनंद घेऊ शकत नाही. आणि शेवटी मग लेखक सांगतायत की आनंद मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर निसर्गाच्या सानिध्यात जायचे, सप्तसुरांना काय करायचे आपण जवळ करायचे, कलेची निर्मिती नाही जमली तरी उत्तम रसिक आपल्याला होता आलं पाहिजे, पुस्तकांशी जवळीक करायची, म्हणजे पुस्तक हा आपल्याला खरा आनंद देऊ शकतात. त्यानंतर भूतकाळातील ज्या सगळ्या कटू आठवणी आहेत, तर त्या सगळ्या कटू आठवणी विसरून जायचे. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नसतो किंवा नाही. आणि जो आहार आपल्याला मिळेल तो मात्र आपण आनंदाने घ्यायचा आहे. खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी, ही वृत्ती आपल्यातली काढून टाकायची. आणि आवडीचं जे क्षेत्र आहे ते जरी आपल्याला नाही मिळालं, पण ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या क्षेत्रात आपण काय केलं पाहिजे, आवड निर्माण केली पाहिजे. ह्या अशा गोष्टी लेखकानं आपल्याला या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानंतर लेखक पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतात की शेवटी अगदी जर पाठाची मध्यवर्ती कल्पना जर आपण बघितली, अगदी थोडक्यात आपण बघूया की या धावपळीच्या जीवनात 4 क्षण रसरशीत आनंदाने जगण्यापासून आपण दुरावतो. अशा वेळी लेखक आपल्याला पोटातून खोल श्वास घेऊन मनापर्यंत पोहोचायला सांगतात, कारण शांत मनात शुद्ध आनंदाची निर्मिती होते. स्वतःचे हेच मन जर निराश असेल तर आपल्या आजूबाजूची निसर्ग शोभा ही आपल्या उघड्या डोळ्यांना जाणवत नाही. ही निराशा नाहीशी करण्यासाठी छान वाटणं, मस्त वाटणं हे आपल्या सवयीचं करायला हवं. एकदा का ही आनंद घ्यायची सवय झाली की मग सवयीचा स्वभाव व्हायला वेळ लागत नाही, कारण आनंद ही भावप्रज्ञा आहे. आनंद देणे आणि आनंद घेणे यातील सूक्ष्म भेद समजावताना लेखकानं दिलेलं निरागस लहान मुलाचं उदाहरण हे वाढत्या वयाबरोबर बदललेल्या आपल्या आस्वाद घेणाऱ्या वृत्तीची जाणीव करून देतं. चिमणीचं उडणं ज्या वयात, ज्या बालवयात आपल्याला आतून आनंद देतं, तेच दृश्य मोठेपणी आपल्यासाठी अगदी क्षुल्लक होतं. यातून आनंद अनुभवण्यातील आपल्या वृत्तीतील विसंगती स्वतःलाच जाणवते. भूतकाळात असणारे आपण होऊन गेलो आहोत आणि भविष्यातले आपण अजून व्हायचे आहोत, या सगळ्याची चिंता करण्यापेक्षा तो क्षण मनमुराद जगणे हे सोपे आनंदाचे वर्तमान असे लेखक सांगतात. भूतकाळातील घटना घडून गेल्यात त्या सोडून द्या आणि भविष्यामध्ये तर आपल्याला जायचंय अजून, परंतु ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा सध्या आपण जे जगत आहोत, सध्या आपण ज्या वर्तमानात आहोत तो आनंद घ्यायला शिका, तो जगायला शिका, असं लेखक आपल्याला इथे स्पष्टपणे सांगत आहेत. म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या जगण्यावर आपण आतून प्रेम असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते प्रेम जर आपण केलं तर मग हे जगणं उरकणं म्हणून जगायचं नाहीये की जगतोय आपण जशा सगळ्या गोष्टी नाही का, की दैनंदिन कामं उरकतो, आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, अभ्यास उरकतो,
बऱ्याच वेळेला माणसं जगणंही उरकतात आणि म्हणून जगणं हे उरकणं म्हणून नाही, तर ती जगायची हौस आपल्यामध्ये असली पाहिजे. ही हौस फक्त पैशात नसते, तर ती स्वकर्तृत्वात असते आणि म्हणूनच आनंदाला आनंदानं गुणायचं असतं. जे आवडतं तेच करा, पण जे आवडत नाही त्यातही आवड निर्माण होईल असंही करा. अशीही कामाची पद्धत तुम्हाला निवडता येईल. आपल्या अश्रूंच्या महत्त्वा इतकंच आपले अश्रू जितके महत्त्वाचे आहेत, तसेच दुसऱ्याचे अश्रूही तितकेच महत्त्वाचे असतात, हे कायम लक्षात ठेवा. ते पुसण्यातही आनंद आहे, हे पाठामध्ये आपलेपणानं लेखकानं अगदी यशस्वी रीतीनं मांडलेलं आहे. आणि शेवटी काय विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आपण आपल्या या पाठाच्या समारोपाकडे वळत आहोत. आयुष्य आनंदात जगता येतेच येते, अशा विश्वासाची पेरणी जेव्हा आपण आपल्या मनात करतो, तेव्हा आपण आता या पाठाच्या समारोपाकडे येत आहोत. त्यावेळी अक्षर पलीकडचा अर्थ समजल्यामुळे मनात आनंद झिरपत राहतो. अक्षरापलीकडचा अर्थ जेव्हा आपल्याला समजतो, तेव्हा आपण आपला हा जो खरा आनंद आहे तो मनामध्ये झिरपत राहतो आणि होते स्वची जाणीव, भावनांचे समायोजन, संवेदनांचा अलवार स्पर्श. एकूण काय, आयुष्य हे पाण्याप्रमाणे व्हायला हवं. आपलं आयुष्य कसं असावं? पाण्याप्रमाणे असावं. ज्यात ठेवाल तसा आकार, जो ओताल तो रंग, ज्यात मिसळाल ती चव. म्हणजे मग कुठल्याच अडचणी आनंदात अडथळा बनणार नाही. मनाच्या अंगणात असलेले आनंदाचे झाड सुदृढ होईल आणि आयुष्य संपले तरी बकुळ फुलासारखे दरवळत राहील, दुसऱ्यांचं आयुष्य आनंदाचा उत्सव करण्यासाठी. अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. जीवनामध्ये एकच गोष्ट करा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. दुःख, चिंता, निराशा दूर करा आणि ज्या ज्या गोष्टी आपण रोज जगतो, अगदी त्या छोट्या का असेना, त्यात आनंद घ्यायला शिका. आणि हा आनंद जेव्हा तुमचा स्वभाव होईल, तेव्हा मात्र आपलं स्वतःचं जगणं अतिशय सुंदर होईल. आपण आपल्या आयुष्याचा उत्सव करू शकू आणि तसेच आपण दुसऱ्याचाही आयुष्याचा उत्सव करू शकू. धन्यवाद.